पद्धत आहे ती सगळीकडे सेमच राहणार. म्हणजे आता मी हा शेप काढलाय बॅकचा, ठीक आहे. मग बॅकला असं करतोय, मग हाताला वेगळी पद्धत आहे का फ्रंटला वेगळी, असं काही कुठे पण नेट फिक्स करा, सेमच पद्धत राहणार. नेट फिक्सिंग चेंज होणार नाही. कोणताही शेप असू दे, राऊंड शेप असू दे वगैरे. म्हणजे मडकन ज्या कटिंग वाल्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला काय सांगितलं मी, मडकन करणं गरजेचं आहे. आता हे पण आपण काय करणार आहे, हा बाहेरचा नेट पण कट करणार आहे आणि नेट दिसावं म्हणून आपण कपडा पण कट करणार आहे, की त्याच्यामुळे ह्याला पण मडकन करणं गरजेचं आहे. पहिले चेन स्टिच करायची, मडकन करायची आणि मग कपडा कट करायचा. आता ह्याच्यामध्ये दोन पद्धत आहे की जर तुम्ही नॉर्मल फक्त असे बॉर्डर्सचं काही करतायत तर चालेल, तुम्ही जरीच्या थ्रेडने मडकन आणि चेन स्टिच वगैरे केलं तर. पण जर तुम्ही असे हँडला काही करतायत, मध्ये पॅच लावतायत नेटचा, तर तुम्ही तिकडे जरीचा थ्रेड युज नाही करू शकत. का? कारण ते दिसून येईल. जर तुम्हाला तिकडे वेगळं काही काम करायचं असेल तर तुमचं सेम थ्रेड पाहिजे. मग तिकडे मडकन हे सिल्क थ्रेडने करायचं. चेन स्टिच आणि मडकन जसं जरीच्या थ्रेडने करतो सेमच करायचं आहे. फक्त तिकडे काय होणार आहे तुमचं, ते तुम्हाला तिकडे डिझाईन आणि ते सगळं वेगळं नाही दिसलं पाहिजे नेट आणि हे. त्याच्यामुळे मग तिकडे सिल्क थ्रेड वापरायचं. जो कलरचा ब्लाउज असेल त्याच कलरचा. नाही आता माझ्याकडे ग्रीन अवेलेबल, मी ग्रीन का? कारण माहितीये का, कारण कधी कधी आता ही बॉर्डर आहे तर हे चालून जातं बॉर्डर मध्ये जरीचा थ्रेड. पण जर तुम्हाला तिकडे डिझाईन असं नेट आणि फॅब्रिक ह्याच्यावरती काहीतरी मॅचिंग करायची असेल, डिझाईन असं फ्लावर किंवा असं काहीतरी करायचं असेल, मग ते दिसलं नाही पाहिजे की तुम्ही नक्की जॉईंट कसं केलं आहे किंवा काय केलं आहे, दिसू नये म्हणून मग तिकडे सिल्क थ्रेड यूज करायचं. ठीक आहे. शेप कोणताही असू दे, असा ट्रायंगलचा असू दे, राऊंड असू दे, किंवा मध्येच असा एक पॅच तुम्ही करताय तो असू दे.